भावना गवळींना ज्या सर्वेक्षणाच्या आधारे यांनी उमेदवारी नाकारली होती. मग ऐनवेळी राजश्री पाटील यांना उमेदवारी देताना सर्वेक्षण झाले होते का? भावना गवळींवर विविध कारवाईंची टांगती तलवार आहे. म्हणजे भावना गवळींची कितीही इच्छा नसेल काम करायची, पण कारवाई जर पुढे ढकलायची असेल आणि टाळायची असेल, तर भावना गवळींना काम केलं असं दाखवावंच लागेल. उद्धव ठाकरेंनी गेल्या 1 वर्षात, 2 वर्षात यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 5 सभा घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळं इथल्या ज्या फुटीर आमदार आहेत किंवा जे आमदार खासदार आहेत, या दोघांनाही पराभूत करायचं असं त्यांनी एक विडा उचललेला आहे. आजच्या घडीला संजय देशमुख हे संपर्काच्या बाबतीत आणि एकूणच राजकीय ताकदीच्या बाबतीत राजश्री पाटील यांच्यापेक्षा निश्चितच आघाडीवर आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा जर प्रश्न असेल तर शेती प्रश्न आहे, सिंचन प्रश्न आहे. त्या प्रश्नांकडे आजपर्यंत कधीच कुठल्याच सरकारनं फार गांभीर्यानं बघितलेलं नाही. पूर्वी मोदी हा चेहरा होता. आता ग्रामीण भागात शेतकऱ्यांसमोर जर मोदींचं नाव काढलं तर लोक चिडतात. ही वस्तुस्थिती आहे, ही स्वीकारली पाहिजे. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत. यवतमाळ वाशिम शिवसेनेचं वर्चस्व राहिलेला विदर्भातला एक महत्वाचा मतदारसंघ आहे. शिवसेनेतल्या फुटीनंतर आता सेना विरुद्ध सेना अशी लढत होणार आहे असं दिसतंय. शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी लढत होतीये. शिवाय या लढतीत वंचितचा उमेदवार देखील दाखल झालाय. सेना विरुद्ध सेना या लढतीत कोणाचं पारडं जड असेल? डावललेल्या भावना गवळी राजश्री पाटील यांच्या मागे उभ्या राहतील का? वंचितचा उमेदवार कोणाचं समीकरण बिघडवणार? यावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पत्रकार निखिल पखाले सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे की मागच्या वेळी विजय झालेल्या आणि अनेक वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचं तिकीट शिंदे गटाने का कापलं? तुमचा जो प्रश्न आहे की मागच्या वेळी विजयी झालेल्या भावना गवळी यांचं तिकीट शिंदे गटाने का कापलं? तर मला असं वाटतं की शिंदे गटाला ते तिकीट कापायचं नव्हतं. मुळात ते तिकीट भाजपने कापलं असं म्हणता येईल. कारण गेल्या 5 टर्ममध्ये भावना गवळी यवतमाळ आणि यवतमाळ वाशिमच्या अशा दोन्ही जिल्ह्यांच्या खासदार राहिलेल्या आहेत. अपराजित खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि त्यांचा जो विजयाचा आलेख जो आहे तो प्रत्येक वेळी चढत्या क्रमाचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांची लीड वाढलेली आहे विजय. त्यामुळे त्यांचं तिकीट कापणं असं स्वाभाविक नव्हतं. फक्त भाजपने जो कथित सर्वेक्षणाचा जो अहवाल दिला आणि त्या आधारे मग शिंदे गटावर दबाव आणला की भावना गवळी निवडूनच येऊ शकणार नाहीत असे आमच्याकडे सर्वेक्षणाचे अहवाल आलेले आहेत आणि त्या आधारित मग तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका. या दबावाला मला असं वाटतं की शिंदे गट बळी पडला असावा आणि त्यातून मग भावना गवळींना थांबवलं असावं. सर, महायुतीकडून यावेळी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजश्री पाटील तिरळे कुणबी समाजातले आहेत आणि या मतदारसंघात अंदाजे 1.5 लाख मत त्या समाजाची आहेत. जातीय समीकरण साधण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली असं सांगितलं जाते की त्यांना उमेदवारी देण्यामध्ये आणखी काही कारणे आहेत? राजश्री हेमंत पाटील यांची उमेदवारी ऐनवेळी इथे घोषित झालेली आहे. तुम्ही जर म्हणजे उमेदवार निवडतानाचा घोळ बघितला असेल तर सर्वाधिक घोळ यवतमाळ वाशिममध्ये शिंदे गट आणि भाजपने घातला होता आणि 3 नावं चर्चेत होती. म्हणजे एकीकडे भाजपचा दबाव होता की संजय राठोड यांना येथून तिकीट द्यावं. त्याचं कारण होतं बंजारा मतांचं इथं असलेलं प्राबल्य. दुसरीकडे असंही एक मतप्रवाह होता की बंजारांपेक्षा या मतदारसंघात कुणबी मतांचं अधिक प्राबल्य आहे आणि गेल्या 25 वर्षात म्हणजे उत्तमराव पाटील इथले अपराजित खासदार म्हणून राहिलेले आहेत आणि कुणबी समाजाचं नेतृत्व करायचं. त्यामुळे या मतदारसंघावर अगदी सुरुवातीपासून जेव्हापासून या मतदारसंघाची निर्मिती झाली तेव्हापासून कुणबी समाजाचं प्राबल्य राहिलेलं आहे. आणि यातून मला असं वाटतं की मग तिकडे हेमंत पाटलांना शिंदे गटाने नाराज केलेलं होतं. उमेदवारी घोषित करून त्यांना ऐनवेळी मग त्यांची उमेदवारी मागे घेतली आणि हेमंत पाटील यांचं पुनर्वसन करायचं होतं. आणि मग अशा वेळेस राजश्री पाटील हे नाव पुढे आलं कारण राजश्री पाटील ह्या यवतमाळच्या मूळ रहिवासी आहेत. शिवाय यवतमाळात त्यांचं सामाजिक सहकार क्षेत्रातही यवतमाळ नांदेडमध्ये काम आहे. आणि पुन्हा विचार केला असेल की महिला रिप्लेस होते. तिकडे भावना गवळींना डावलल्यामुळं एक महिला नाराज होतील आणि तो एक रिप्लेसमेंटचा पर्याय असावा. दुसरी गोष्ट कुणबी मतं जे निश्चितच या मतदारसंघात अधिक आहे. त्यातले ते तिरळे कुणबी
त्यामुळं हे मतं ओढण्यासाठी हेमंत पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी अशा चहूबाजूंनी विचार केला आणि राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली असेल. पण इथे मुद्दा असा येतो की भावना गवळींना ज्या सर्वेक्षणाच्या आधारे यांनी उमेदवारी नाकारली होती, मग ऐनवेळी राजश्री पाटील यांना उमेदवारी देताना सर्वेक्षण झाले होते का? असा एक प्रश्न विचारला जातोय. मला वाटतं की असे कुठलेही सर्वेक्षण झालेच नसावे. भावना गवळींना उमेदवारी द्यायची नसेल कदाचित. आणि एक आता भाजपने आणि शिंदे गटाने कुणबी मतांचं विकेंद्रीकरण केलं या निमित्ताने आणि 25 वर्षानंतर या मतदारसंघात पुन्हा एक कुणबी समाजाचं नेतृत्व उदयास आलं असं म्हणता येईल. तर राजश्री पाटील यांना उमेदवारी मिळण्यामध्ये त्यांचं गोदावरी बँकेचं नेटवर्क आणि बचत गटांचं नेटवर्कही आहे ते विचारात घेतलं गेलंय. काय वाटतं? मला असं वाटतं की निश्चितच उमेदवारी देताना या सर्व गोष्टींचा विचार केला असावा. कारण राजश्री पाटील ज्या गोदावरी बँकेच्या अध्यक्ष आहेत, ती गोदावरी बँक आज नांदेड, यवतमाळसह महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कार्यरत आहे. त्या बँकेचं एक स्वतंत्र असं जाळं त्यांच्याकडे आहे. दुसरी गोष्ट बचत गटांच्या माध्यमातून राजश्री पाटील यांनी नांदेडमध्ये भरपूर काम केलेलं आहे. असं म्हणतात की जवळपास 50,000 बचत गटांचं नेतृत्व 50,000 महिलांचं नेतृत्व बचत गटांच्या माध्यमातून राजश्री पाटील तिथे करतायत. वेगवेगळे छोटे-मोठे गृहोद्योग त्यांनी बचत गटांसाठी दिलेले आहेत आणि सहकार क्षेत्रात गोदावरीच्या माध्यमातून बहुतांश ठिकाणी कर्ज वाटप असो किंवा छोटे-छोटे उद्योगासाठी कर्ज असो, असं त्यांच्याकडून काम झालेलं आहे. यासोबतच मध्ये नीती आयोगाने देशातील 10 महिलांना म्हणजे उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना गौरवलं होतं. त्यात राजश्री पाटील होत्या. त्यांच्या या सर्व सहकार सामाजिक क्षेत्राच्या कामाची दखल घेतलेली असेल. पण राजश्री पाटील केवळ सहकार सामाजिक क्षेत्रात आहे असं नव्हे. त्यांचे पती हेमंत पाटील गेल्या 40 वर्षापासून राजकारणात आहे. मला असं वाटतं की तोही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे हे कुठेतरी गृहीत धरलं असावं उमेदवारी देताना. सर सध्या त्या यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये भाजप, शिंदे गट आणि अजित पवार एकत्र असल्याने त्यांची ताकद जास्त दिसते. कारण यवतमाळ वाशिम मधल्या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच आमदार आहेत. याचा ऍडव्हान्टेज राजश्री पाटील यांना मिळेल का? हो, हो. अगदी निश्चितच मिळेल. कारण मुळातच यवतमाळ वाशिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या 3 टर्ममध्ये आपण बघितलं आणि सध्या महायुतीची सत्ता आहे. महायुतीचे इथे सर्व जे विधानसभा मतदारसंघ आहेत या लोकसभा मतदारसंघातले तिथे महायुतीचे आमदार आहेत. याचा निश्चितच फायदा राजश्री पाटील यांना होणार आहे. कारण भाजप हा पुढे उमेदवारासाठी निवडणूक लढवतच नाही. भाजप हे नरेंद्र मोदींसाठी निवडणूक लढवतंय आणि त्यांना इथे कोण उमेदवार आहे याच्याशी फार काही सोयीसुतक नाहीये. त्यांना उमेदवार निवडून आणायचा आहे तो नरेंद्र मोदी यांना आणि नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसावेत यासाठी भाजप निश्चित जीव ओतून काम करणार आणि त्यांना करावंच लागणार. कारण मला असं वाटतं की ही लोकसभा निवडणूक भाजपच्या आमदारांसाठी सुद्धा ट्रायल रन आहे. कारण इथे जर भाजपचे आमदार कमी पडले कुठे, तर भाजपच्या श्रेष्ठींचं जे राजकारण आहे, ते थेट तशा आमदारांना घरचा रस्ता दाखवतील आणि पुढच्या वेळेस तिकीट देताना विचार करतील. त्यामुळं याचा निश्चितच फायदा राजश्री पाटील यांना होणार आहे. 5 आमदार भाजपचे आहेत आणि एक शिवसेनेचे आहेत संजय राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक असे एकूण 7 आमदार इथे आहेत. त्यामुळं याचा फायदा राजश्री पाटील यांना होईल. शिवाय शिवसेनेचं एक संघटनात्मक जे गाव पातळीवर काम आहे, त्याचा फायदा इथे त्यांना होणार आहे. भाजपचं बूथ लेव्हलचं काम फार मोठं आहे. म्हणजे भाजपनं गेल्या 15 वर्षात किंवा त्याच्या आधीपासूनच एक महत्त्वाचं काम करून ठेवलं. गावागावात बूथ कार्यकर्ते त्यांचे तयार ठेवले आहेत. आणि भाजप अगदी मायक्रो लेव्हलवर काम करतं हे आपण बघतच आहोत. त्यांचं अगदी प्लॅनिंगच्या बाबतीत भाजपचं म्हणजे कुठलाही पक्ष बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे त्याचा या सगळ्या मायक्रो नियोजनाचा फायदा राजश्री पाटील यांना होईल. सर भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्या नाराज आहेत अशा चर्चा आहेत. तर त्या पूर्ण ताकदीने राजश्री पाटील यांच्या मागे उभे राहतील की नाही? इथे आपल्याला 2 बाजूंनी विचार करावा लागेल, की भावना गवळी निश्चितच नाराज आहेत आणि भावना गवळींनी अखेरपर्यंत ज्या पद्धतीने लढा दिला की तिकीट मिळावे म्हणून. म्हणजे मला आठवतं की साधारण 2 महिन्यांपूर्वी यवतमाळात महायुतीचा सर्व मेळावा झाला होता आणि भावना गवळींनी त्यावेळेस सांगितलं होतं, की मेरी झांसी नहीं दूंगी. त्यांच्या कानावरनं कुठूनतरी गेलं होतं, की ही तिकीट त्यांना यावेळी मिळणार नाही. त्यावेळी त्यांनी असा पवित्रा घेतला होता, की मी माझी तिकीट सोडणार नाही आणि मी माझा मतदारसंघ सोडणार नाही. असं त्यांची एकूण भूमिका होती. परंतु नंतर जी काही समीकरणं बदलली
त्यात भावना गवळींना थांबावं लागलं आणि स्वतः शिंदेंनी मुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा ते मान्य केलं की राजकारणात अशी काही समीकरणं ऐनवेळी येतात की आपण जो विचार करतो तसं करता येत नाही आणि आम्हाला नाईलाजाने काही जागा काही म्हणता म्हणता जवळपास विदर्भातल्या 3 जागा शिंदे गटाला गमवाव्या लागल्यात म्हणजे गमवाव्या लागल्यात म्हणजे उमेदवार नवीन द्यावे लागले आणि त्याचा फटका निश्चितच भावना गवळींची एक स्वतंत्र वोट बँक आहे त्यांचे समर्थक आहेत सर्वच नाराज झाले होते स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी इथे राजेश्री पाटील यांच्या अर्ज नामांकन दाखल करण्यासाठी आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलं की ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांचा योग्य यथोचित सन्मान आम्ही करू पण तरी सुद्धा भावना गवळी जवळपास 8 दिवस कुठेही बाहेर पडल्या नाही मंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात भावना गवळींची मनधरणी केली त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटले आणि तेव्हा कुठे भावना गवळींना सांगण्यात आलं की तुम्ही पक्षासाठी काम करा तुमचा यथोचित सन्मान करू आणि भावना गवळींनी आता काल वाशीमध्ये पत्रकार परिषदेतून जाहीर केलं की मी राजश्री पाटील यांचं काम करते तर त्यांचा एकूण कल असा होता की मी पक्षासाठी काम करते त्यामुळं भावना गवळी राजश्री पाटील यांच्यासाठी पूर्ण तन मन धनाने स्वतंत्र काम करतील असं सध्या तरी सांगणं धाडसाच होईल आणि दुसरी गोष्ट यामागे आणखी लक्षात घेतलं पाहिजे आपण की भावना गवळींवर विविध कारवाईंची टांगती तलवार आहे भावना गवळींची किती इच्छा नसेल काम करायची पण कारवाई जर पुढे ढकलायची असेल आणि टाळायची असेल तर भावना गवळींना काम केलं असं दाखवावंच लागेल अशी चर्चा जनमानसात आहे सर शिवसेना फुटीनंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने सहानुभूती आहे असं सांगितलं जातंय तर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये ही सहानुभूती तुम्हाला दिसते का हो निश्चितच यवतमाळ वाशिम मतदारसंघात ही सहानुभूती दिसते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने परंतु काही गोष्टी इथे लक्षात घेतल्या पाहिजे आपण यवतमाळ वाशिम या मतदारसंघात शिवसेनेचा म्हणजे पूर्णतः गड होता हा एकेकाळी गेल्या 3-5 टर्मपासून त्यांचे खासदार त्यांचे आमदार या मतदारसंघात राहिलेले आहेत आणि जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा इथले आमदार मंत्री राहिलेले संजय राठोड हे शिंदे गटासोबत गेले लागोलग भावना गवळी या खासदार आहेत त्या सुद्धा शिंदे गटात सहभागी झाल्या आणि तो धक्का मला वाटतं की उद्धव ठाकरेंना फार मोठा होता त्यांना विदर्भात सर्वाधिक बळ यवतमाळ जिल्ह्याने दिलेला आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी गेल्या 1 वर्षात 2 वर्षात यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 5 सभा घेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यामुळे उद्धव ठाकरेंना कुठेतरी हे दाखवून द्यायचं आहे की इथल्या ज्या फुटीर आमदार आहेत किंवा जे आमदार खासदार आहेत या दोघांनाही पराभूत करायचं असं त्यांनी एक विडा उचललेला आहे पण हे करताना त्यांनी जो उमेदवार इथे दिला महाविकास आघाडीकडून संजय देशमुख हे इथले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे जे उमेदवार संजय देशमुख यांचा जर पूर्व इतिहास बघितला तर ते 2 वेळा येथे अपक्ष आमदार म्हणून दिग्रस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले त्यापूर्वी ते शिवसेनेत होते त्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि नंतर अपक्ष आमदार गेल्यानंतर ते भाजपात आले असा त्यांचा एकूण प्रवास राहिलेला आहे पक्ष फिरण्याचा त्यामुळं एकीकडे लोकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती असताना उमेदवाराबद्दल मात्र ती सहानुभूती आहे की नाही हे मात्र अद्याप अजून स्पष्ट झालेलं नाही आता आणखी आपला पहिला टप्पा जेव्हा होईल निवडणुकीचा त्यानंतर चित्र काय बदलतं मतदारसंघात वारे कसे वाहू लागतात त्यानंतर ते चित्र स्पष्ट होईल पण या ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांची ताकद या मतदारसंघामध्ये किती आहे मी आताच सांगितलं की संजय देशमुख हे 2दा अपक्ष आमदार निवडून आले आणि 1999 मध्ये जेव्हा ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी जेव्हा राज्य सरकार स्थापन झालं त्यावेळी अपक्षांच्या पाठिंब्यावर ते सरकार स्थापन झालं होतं आणि अपक्षांनी सरकारला पाठिंबा द्यावा यात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये जे अपक्ष आमदार होते त्यात संजय देशमुख होते त्याचा लाभही त्यांना झाला त्यावेळी ते राज्यमंत्री झाले आणि यातून त्यांची ताकद निश्चितच लक्षात येते त्यांची राजकीय ताकद निश्चित या मतदारसंघात आहे दुसरं देशमुख म्हणून त्यांच्याकडे जे समाजाची मतं आहेत कुणबी पाटील देशमुख ही जी म्हणजे विखुरलेली मतं त्यांनी त्या मतदारसंघात एकत्र केलेली आहे गेल्या म्हणजे शिवसेना फुटल्यापासून ते लगेच शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी झाले आणि त्यांनी काम सुरू केलं उमेदवार म्हणून आणि प्रत्येक गावात संपर्क केलेला आहे त्यांच्याकडे त्यांना म्हणजे जवळपास गेले 6-8 महिने वेळ मिळाला प्रत्येक नागरिकाशी वन टू वन संपर्क झालेला आहे त्यांचा या सगळ्या गावांमध्ये त्यामुळे याचा लाभ त्यांना होणार आहे दुसरीकडे शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या ज्या उमेदवार आहेत
त्या अगदीच म्हणजे वेळेवर या मतदारसंघात दाखल झाल्या. त्या तुलनेत जर विचार केला तर आजच्या घडीला संजय देशमुख हे संपर्काच्या बाबतीत आणि एकूणच राजकीय ताकदीच्या बाबतीत राजश्री पाटील यांच्यापेक्षा निश्चितच आघाडीवर आहे. तर मागच्या वेळी वंचितच्या उमेदवारांनी निर्णायक मतं खाल्ली होती. यावेळी वंचितने उमेदवार तिथे दिला, पण तिथला त्यांचा उमेदवारी अर्ज पास झाला. नंतर अभिजित राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यांचाही पास झाला. तर सध्या वंचितचा तिथे उमेदवार नाहीये, याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल का? मी स्पष्ट म्हणजे सांगू इच्छितो की यावेळी वंचितचा उमेदवारच या मतदारसंघात निवडणूक लढवत नाही. त्याचं कारण असं की वंचितने येथे जो उमेदवार आधी घोषित केला होता त्याची ऐनवेळी उमेदवारी नाकारली आणि नव्याने इथे अभिजित राठोड म्हणून त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, पण त्यात त्रुटी निघाल्यामुळे तो बाद झाला. त्यामुळे या मतदारसंघात म्हणजे जी तिहेरी लढत होणार होती, शिवसेना आणि वंचित, ती लढत टळली. वंचितचा उमेदवार इथे नसल्यामुळे जे वंचित साधारणपणे लाख मतं दरवेळी घेतं, त्या मतांचं विभाजन होणार आहे यावेळी. आता पूर्वी ही मतं वंचित घ्यायचा, त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसायचा. आता यावेळेस वंचितचा उमेदवार नसल्यामुळे मला वाटतं ही मतं थोडीफार बसपाच्या उमेदवाराकडे जातील. बसपाचे उमेदवार इथले जे आहेत ते माजी खासदार राहिलेले आहेत, हरिभाऊ राठोड. त्यांनी यापूर्वी भाजपचे खासदार म्हणून इथनं काम केलेलं आहे. नंतर ते काँग्रेसमध्ये गेले. तिथनं ते निवडून आले होते एकदा आणि नंतर ते असे साधारणतः मग ते पक्ष बदलवण्याची जी परंपरा आहे त्यांनी ती कायम ठेवली. ते मग तेलंगणा राष्ट्र समितीत गेले. म्हणजे असे ते आता परत त्यांनी मग अपक्ष अर्ज दाखल केला बसपाकडनं. पण आता यावेळी बसपाची फार काही ताकद या मतदारसंघात नाहीये. वंचितची नाहीये. पण ही जी मतं आहे वंचित किंवा बसपाची, ही कॅडर मतं आहेत. ती व्यक्तीपेक्षा पक्षाला आणि पक्ष नेत्याला समोर ठेवून मतदान करतात. हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे हा फटका थोडाफार म्हणजे बसपाची मतं किंवा वंचितची मतं हरिभाऊ राठोड यांच्याकडे वळली तर त्याचा फटका निश्चितच काँग्रेस महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांना बसेल असं दिसतंय. पण आता गेल्या वेळची 1,00,000च्या घरात मतं घेतली होती, तितकी मतं यावेळी घेतीलच याची शाश्वती नाही. तर शेवटचा प्रश्न, यवतमाळ वाशिम ही निवडणूक आहे, तर ती कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल? राष्ट्रीय मुद्दे असतील की स्थानिक मुद्दे असतील? स्थानिक मुद्दे कोणकोणते असतील या निवडणुकीत? मला असं वाटतं की 2014, 2019 आणि आता ही 2024 या तिन्ही निवडणुकांमध्ये फार मोठा एक बदल झालेला आहे. 2014 आणि 2019ची निवडणूक पूर्णतः नरेंद्र मोदी या एका व्यक्तीभोवती केंद्रित होती आणि त्यांच्याच भरोश्यावर ती संपूर्ण देशात लढली गेली. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी यवतमाळात आले होते, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी, त्यांनी येथे आर्णी तालुक्यात दाबडी या गावी चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेतला होता आणि तो न भूतो न भविष्यती त्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाली. त्यांनी तिथे शेतकरी, श्रमिक, कामगार किंवा सर्वसामान्य यांना इतकी सारी आश्वासनं दिली की ती सर्व आम्ही पुढील 5 वर्षात पूर्ण करू आणि शेतकऱ्यांचा जो महत्वाचा मुद्दा आहे, यवतमाळ जिल्ह्यात सर्वात महत्वाचा जर प्रश्न असेल तर शेती प्रश्न आहे, सिंचन प्रश्न आहे. त्या प्रश्नांकडे आजपर्यंत कधीच कुठल्याच सरकारनं फार गांभीर्यानं बघितलेलं नाही. पण नरेंद्र मोदींनी जेव्हा त्या चाय पे चर्चा कार्यक्रमात आश्वासनं दिली, शेतकरी त्या आश्वासनाला भुलले. या यवतमाळचं दुसरं एक दुर्दैव असं की हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. त्याची नोंद कुठेतरी जगभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून घेतली गेली आहे. कदाचित नरेंद्र मोदींनी तेच त्यावेळी हेरलं असावं आणि यवतमाळातून त्यांनी त्या शेती प्रश्नांची समस्या सोडवणार असं जाहीर करून ती सुरुवात केली होती निवडणुकीच्या प्रचाराची. त्यात त्यांना फायदाही मिळाला. ते निवडून आले. पुढे शेती प्रश्नांबाबत काय झालं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. शेतकऱ्यांची आंदोलनं आता देशात सुरू आहेत. त्यामुळं इथे जो मुद्दा आहे, हा यावर्षी सुद्धा महायुतीकडनं प्रचाराचा मुद्दा नरेंद्र मोदी हेच आहे. नरेंद्र मोदींनी देशभर किती विकास केला, हेच राष्ट्रीय मुद्दे इथे स्थानिक लेव्हलवर सांगितले जात आहेत. दुर्दैवानं स्थानिक मुद्द्यांना बगल दिली जात आहे. इथले स्थानिक मुद्दे काय आहेत? तर इथल्या शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था, हे मुद्दे जर या मुद्द्यांकडे बघितलं, शेतकऱ्यांचा शेतमाल पोहोचवण्यासाठी त्यांना दळणवळणाची सुविधा
आजही दुर्दैवाने यवतमाळ जिल्ह्यात सिटीपर्यंत आपण पावसाळ्यात गाडी घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे पानंद रस्ते ही जी महत्वाची शेतकऱ्यांची महत्वाची जर कुठली गरज असेल तर पानंद रस्ते आहे, सिंचन विहिरी आहे, पूर्ण वेळ त्यांना विजेची उपलब्धता आहे. पण या मुद्द्यांकडे कुठल्याच लोकप्रतिनिधीने आजपर्यंत लक्ष दिलं नाही. आणि या या निवडणुकीत सुद्धा शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. या निवडणुकीत मुद्दे कुठले समोर येत आहेत? महाविकास म्हणजे विकास जो झाला देशात, मेट्रो आली, आपण अवकाशात गेलो, नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली. हे मुद्दे स्थानिक याच्यावर नाही चालत. स्थानिक यावेळेसची निवडणूक इतकी बदललेली आहे. आम्ही ग्रामीण भागात फिरतो. पूर्वी मोदी हा चेहरा होता. आता ग्रामीण भागात शेतकऱ्यांसमोर जर मोदींचं नाव काढलं तर लोक चिडतात. ही वस्तुस्थिती आहे, ही स्वीकारली पाहिजे. अनेक भाजपच्या प्रचारकांना अनेक गावांमधून बाहेर काढलेलं आहे लोकांनी, की आमच्या गावात तुम्ही प्रचारच नाही करायचा. तुम्ही आश्वासनं दिलेली पूर्ण केलेली नाही, आमच्या गावात येऊ नका. असे कितीतरी व्हिडिओ आता आपल्या समाज माध्यमावर उपलब्ध आहेत. त्यामुळं ही निवडणूक जी आहे यावेळेस मला असं वाटतं, की स्थानिक मुद्द्यांवर व्हायला हवी होती, ती होऊन नाही राहिली. आणि खऱ्या अर्थानं सर्व मीडिया एका बाजूला आणि सोशल मीडिया एका बाजूला. ही संपूर्ण निवडणूक सोशल मीडियाने आपल्या हातात घेतलेली असं सध्या तरी चित्र आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुमच्या या विश्लेषणामुळे विदर्भातल्या एका महत्वाच्या मतदारसंघामध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, तिकडे कोणकोणते प्रश्न आहे, हे समजायला मदत झाली. पुन्हा आपण वेगळ्या विषयावर आपण बोलू. तुर्तास इथं थांबू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.